आत याव जरा. अजून सह्या केल्या नाही. काय ग, काय झालं? अहो ताई, तुम्ही ह्या पेपरवर सह्या नाही केल्या अजून आणि भाऊजींनी पण नाही केल्यात. अगं दीप्ती, जाऊ दे, सोड. मला जेवण करायला उशीर होतोय. ताई, हे बघा, मला माहिती आहे या गोष्टी सगळ्यांच्या मनाला लागतात, पण या घरावर अधिकार सगळ्यांचा आहे ना. आणि तुम्ही तर किती केलं ह्या घरासाठी, तर हक्क आहे ना. अगं माझा हक्क तर त्या दिवसापासून आहे घरावर, ज्या दिवशी मी या घरात माप ओलांडून आले. सासूबाईंनी हे घर मला एकत्र कसं ठेवायचं हे शिकवलं आणि मी या घरातलीच होऊन गेले. बघता बघता ह्या घरातली माणसं कधी माझी झाली मला कळलं सुद्धा नाही. अहो ताई, पण कधी ना कधी तरी हिस्सा घ्यावाच लागणार आहे. मला या घरातला हिस्सा नको आहे, मला या घरातली माणसं हवी आहेत. तुला सांगू, हे घर फक्त 4 भिंतींनी नाही बनलेलं, तर आपल्या घरातल्या माणसांमुळे बनलंय, आपल्या नात्यांमुळे बनलंय. ह्या घराला घर पण आलंय. अहो ताई, मला हे सगळं मान्य, पण हे बघा, आपल्याला कधी ना कधी वेगळं राहावं लागणार आहे. आणि भांडणं करून वेगळं राहण्यापेक्षा ना, आता आपण गोड बोलून चांगलं आहोत ना, तर आत्ताच वेगळे होऊयात असं मला वाटतं. हो, मला मान्य आहे, पण वेगळं राहून जर आनंदी राहता आलं असतं तर आज प्रत्येक घरातला माणूस खुश असता ना. एकमेकांच्या नात्यांसाठी ओढ असलेला माणूस तरसला नसता. आणि तुला सांगू का, आपण जेवढं एकमेकांपासून वेगळं राहू ना, तितकंच एकमेकांपासून लांब राहू. अगं, आपल्याला एकमेकांबद्दल ओढ नाही राहणार, सगळे आपापल्या कामात व्यस्त राहतील. आणि मी ना, आई बाबा, हे तू, सगळ्यांसोबत खूप खुश आहे ग. ताई, अशीच जर इच्छा असेल ना तुमची, तर मला पण नाही जायचं हे घर सोडून. आपण इथेच एकत्र राहू आणि खुश राहू. तुम्ही थांबा. आजपासून आपण वेगळं नाही राहायचं.